नमस्कार, मेहरा माही की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उपवासाची उसळ। चला तर मग रेसिपीला लागणारे साहित्य पाहू। इथे मी 100 ग्रॅम भगर घेतलेली आहे, याला वरई पण म्हटल्या जाते। 50 ग्रॅम शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे, 2 चमचे दही, चवीपुरते मीठ, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा साखर आणि 2 चमचे फोडणीसाठी लागणारे तेल, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि छोटा बटाटा घेतलेला आहे कापून, आणि पाणी लागेल शिजायसाठी। रेसिपीची पूर्वतयारी आपल्याला काय करायची आहे, भगर धुवून घ्यायची आहे, शेंगदाणे भाजून दाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी करून घ्यायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकू, हिरवी मिरची, हिरवी मिरची झाली की लगेच बटाटा टाकू। इथे आपला बटाटा शिजलेला आहे, अर्धवट बटाटा शिजलेला हवा आहे आपल्याला। आता त्यामध्ये घालू आपण भगर, ज्या मापाने आपण भगर घेतलेली आहे त्या मापाने दीडपट आपल्याला पाणी घ्यायचे आहे। इथे आपली भगर शिजलेली आहे। छान मऊसूत भगर शिजलेली आहे। आता यामध्ये आपण दही टाकू, मीठ, साखर, आणि यामध्ये घालू दाण्याची कूट। एक वाफ येऊ देऊ। इथे आपली उसळ छान झालेली आहे। इथे छान मऊसूद उसळ आपली भगरची तयार आहे। इथे गार्निशसाठी थोडेसे किशमिश वापरत आहे। त्याची मऊसूद उसळ तयार आहे आपली। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी वाटली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर।